नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. सेंटेन्स म्हणजे वाक्य हे शब्दांपासून बनलेलं असतं किंवा शब्दाच्या अशा समूहाला आपण वाक्य म्हणतो की ज्यातून पूर्ण अर्थ व्यक्त होतो किंवा जो शब्दाचा समूह पूर्ण अर्थ व्यक्त करतो त्याला वाक्य असं म्हणतात. आता वाक्य हे वेगवेगळ्या शब्दांनी बनलेलं असतं आणि शब्दांचं वाक्यामध्ये पारस्परिक असा संबंध असतो आणि ते व्यक्त करणाऱ्या शब्दाला त्याच्या वाक्यातील वेगवेगळ्या अंगांनी जे पारस्परिक शब्दांनी बनलेलं असतं त्याला वेगवेगळ्या भागामध्ये विभाजित करून जे तयार होतं त्या क्रियेला ॲनालिसिस असं म्हणतात किंवा यालाच आपण वाक्याचं ॲनालिसिस किंवा वाक्यविच्छेद असं म्हणतो किंवा वाक्य विश्लेषण असं म्हणतो. आता आज आपण ॲनालिसिस ANALYSIS ॲनालिसिस शब्द ॲनलाइज या क्रियापदापासून बनलेला आहे आणि ॲनालाइज या शब्दाचा अर्थ आहे वेगवेगळं करणं. आता याची व्याख्या बघा. ॲनालिसिसला क्लॉज CLAUSE क्लॉज ॲनालिसिस. आता ही अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामधून एखादं वाक्य ते वेगवेगळ्या भागामध्ये उलगडून दाखवलं जातं किंवा ते वाक्य वेगवेगळ्या भागात विभाजित करून दाखवलं जातं. याची व्याख्या बघा. डेफिनेशन इन इंग्लिश: द ब्रेकिंग ऑफ अ सेंटेन्स into its parts with a view to show their mutual relation is called analysis. The breaking BREAKING up of a sentence SENTENCE into INTO its parts PARTS with WITHA view VIEW to TO2 SHOW show THEIR there mutual 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 relation RELATION is called CALLED ANALYSIS ॲनालिसिस. ज्या वाक्यामध्ये आपल्याला ज्या वाक्याचं विभाजन करायचं आहे त्याला क्लॉजेस म्हणजेच उपवाक्य असं म्हटलं जातं. आता हे उपवाक्य खालील प्रकारे असतात. आता खालील मुद्दे लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या. एक वाक्य बघा. रामा सेड दॅट ही वॉज अ गुड बॉय. 2. आय केम बट वेंट अवे. 3. इफ यू कम हिअर आय शॅल हेल्प यू. 4. Leela was ill and she died as the doctor did not come. आता वाक्य नंबर 1 मध्ये 2 वाक्य आलेले आहेत, म्हणजे 2 उपवाक्य आहेत, 2 क्लॉजेस आलेले आहेत. कोणते कोणते आहे तर पहिलं आहे राम सेड. राम म्हणाला. काय म्हणाला? दॅट ही वॉज अ गुड बॉय, की तो एक चांगला मुलगा होता. वाक्य नंबर 2 बघा. याच्यामध्ये सुद्धा 2 उपवाक्य म्हणजे क्लॉजेस आहेत. त्यातलं पहिलं क्लॉज आहे आय केम, मी आलो.
बट यू वेंट अवे, पण तू निघून गेलास. वाक्य नंबर 3 बघा, त्याच्यामध्ये पण 2 क्लॉजेस म्हणजे उपवाक्य आहेत. एक आहे आय शॅल हेल्प यू, मी तुला मदत करेल. 2, इफ यू कम हिअर, जर तू इकडे येशील. आणि वाक्य नंबर 4 मध्ये एकूण 3 उपवाक्य आहेत, म्हणजे क्लॉजेस आहेत. त्यापैकी पहिलं लीला वॉज इल. नंबर 2 अँड शी डेड. नंबर 3 ॲज द डॉक्टर डिड नॉट कम. आता इथे इम्पॉर्टंट नोट्स आहे. वाक्य नंबर 3 च्या नंतर आलेलं जी क्लॉज आहे त्याला पहिलं घेतलेलं आहे आपण. ह्या पहिलं का घेतलं? कारण ते प्रिन्सिपल क्लॉज आहे, मुख्य उपवाक्य आहे. वाक्य नंबर 3 ला पहिलं का घेतलं आपण? की काय होतं ते वाक्य? तर ते वाक्य असं होतं, वाक्य नंबर 4 आपलं असं होतं, लीला वॉज इल अँड शी डेड ॲज द डॉक्टर डिड नॉट कम. आता लीला वॉज इल आणि हे जे आपण वाक्य पाहिलं तर त्याला ॲज द डॉक्टर डिड नॉट कम, म्हणजे हे वाक्य प्रिन्सिपल क्लॉज आहे. का प्रिन्सिपल क्लॉज आहे? कारण प्रिन्सिपल क्लॉज आहे कारण याच्यामुळे याच्यावर सगळं पुढचं वाक्य डिपेंड आहे, म्हणून हे प्रिन्सिपल क्लॉज आहे. आता याची व्याख्या आपण बघूया. शब्दांचा असा समूह किंवा गट, शब्दाचा असा समूह किंवा गट जो किंवा वाक्याचा अंश और ज्याच्यामुळे शब्दाचा असा समूह किंवा गट की ज्याच्यामध्ये किंवा वाक्यांश की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे उद्देश्य आणि प्रेडिकेट म्हणजेच विधेय हे दोन्ही असले पाहिजेत. असं असेल तर ते उपवाक्य क्लॉज म्हणून ओळखलं जातं. याची इंग्लिश डेफिनेशन्स आपण बघूया. अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट फॉर्म्स that forms FORMS part of a sentence and has a subject and a predicate is called a clause. लक्षात आलं? इथपर्यंत आपण आज पाहिलं. आता इथे सूचना बघा. क्लॉज म्हणजेच उपवाक्यामध्ये किंवा क्लॉजमध्ये फेनेट म्हणजे निश्चित क्रियापद असं नक्की असतं. आता फेनेट वर्बच्या अंतर्गत जरंड, इन्फिनिटिव्ह किंवा पार्टिसिपल येत नाही. नंबर 2 सूचना, कधी कधी कर्ता हा लपलेला असतो. डू ॲज आय से इज इक्वल टू यू डू ॲज आय से. लक्षात आलं? पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काइंड्स ऑफ क्लॉजेस पाहणार आहोत. मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि वाक्यविच्छेद, वाक्य विश्लेषण म्हणजे नेमकं काय आहे हे अधिक जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओजला पाहत राहा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्यापर्यंत व्हिडिओज पोहोचवताना आम्हाला मेहनत करावी लागते. आपल्या एक लाईक, सबस्क्राईब आणि शेअरने आम्ही मोटिवेट होत असतो. त्यामुळे आपला सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. येणाऱ्या बौद्ध पौर्णिमेच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.
भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.